नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनाटी यांच्याकडून विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन योजना सुरू झालेली आहे. त्यासाठीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि याची अखेरची तारीख आहे 25 जून. आता यामध्ये कोणकोणत्या योजनांसाठी फॉर्म भरले जात आहेत त्यामध्येच एक आहे MPSC MES या परीक्षेसाठी सुद्धा ही योजना लागू आहे. तुम्ही जर VJ NT कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घेता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही योजना नेमकी काय आहे, योजनेसाठी पात्रता काय लागते, कोणकोणती कागदपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत, विद्यावेतन किती मिळतं, प्रशिक्षण हे किती कालावधीचं असणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा. तर बघा, इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य आणि वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनाटी यांचं 8/6/2026 रोजीचं हे परिपत्रक आहे. यामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 साठी या योजनेचा तपशील. यामध्ये बघा, विमुक्त जाती, राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच VJ आणि NT या कॅटेगरीतील या प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटातील विद्यार्थ्यांना वनाटी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. आता या प्रशिक्षणाचा कालावधी आहे 11 महिन्यांचा. 11 महिन्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने अनिवासी स्वरूपात हे प्रशिक्षण चालणार आहे. आता यामध्ये विद्यावेतन मिळतं, दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन आहे आणि प्लस 12,000 रुपये आकस्मिक निधी इथे मिळणार आहे. 11 महिन्यांसाठी या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला 10,000 रुपये पर महिना आणि 12,000 रुपये एक वेळेला असा विद्यावेतन इथे मिळणार आहे. त्यामध्ये बघा, या योजनेच्या लाभासाठी काय काय पात्रता लागते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच आता यामध्ये कोण कोण येतं, VJ A, NT B, NT C आणि NT D या कॅटेगरीतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी BE किंवा BTech उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा किंवा असावी. त्यानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही छाननी परीक्षेद्वारे म्हणजे एका CT एक्झामद्वारे करण्यात येईल. त्यानंतर या चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनाटीच्या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली जाईल. आता यामध्ये जर तुम्हाला आता बघा, प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे, विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार पूर्वतयारी प्रशिक्षण इथे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत ह्या मार्गदर्शनाचा समावेश असेल. म्हणजे पूर्व परीक्षेपासून त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीपर्यंतचं मार्गदर्शन यामध्ये इथे केलं जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिन्यांचा असेल आणि हे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल आणि ऑफलाईन स्वरूपात ते देण्यात येईल. हे प्रशिक्षण महत्त्वाचं आहे, ऑफलाईन स्वरूपात हे प्रशिक्षण असणार आहे. आता यात आरक्षण कसं कसं आहे बघूया. विमुक्त जाती म्हणजे VJ A साठी 40% आरक्षण आहे, NT B साठी 22.50%, NT C साठी 22.50%, NT D साठी 15% जागा आरक्षित आहेत. आणि महिलांसाठी बघा, प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. दिव्यांगांसाठी 5% जागा आरक्षित आहे आणि अनाथांसाठी 1% जागा या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. आता हा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे, पुढील व मागील दोन्ही बाजूसह. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आहे, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे, व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असलं पाहिजे.
त्यानंतर अभियांत्रिकी पदवीची गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र असलं पाहिजे. आणि जर तुम्ही अनाथ कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला अनाथ प्रमाणपत्र लागेल. आणि जर तुम्ही दिव्यांग या कॅटेगरीत येत असाल तर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्यानंतर बघा आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर www.vanarti.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्ड हा एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ट्रेनिंग 2026-27 म्हणजेच MES 2026-27 या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता बघा हा अर्ज भरताना लाल रंगाच्या स्टारने जी काही माहिती तिथे दर्शवलेली असेल ती भरणं तुम्हाला बंधनकारक आहे. आणि अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्र ही स्वाक्षांकित करून ती स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता यामध्ये अटी शर्ती काय काय सांगितलेल्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आता लक्षात ठेवा, हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 25 जून 2026. 25/6/2026 ही शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाहीये. तुम्हाला हा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे. जाहिरात रद्द करणं, मुदतवाढ देणं, अर्ज स्वीकारणं अथवा नाकारणं याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक वनाटी यांचे राहतील. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट वनाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. चाळणी परीक्षेत तुम्हाला जे गुण प्राप्त होणार आहेत त्या गुणांच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास रुजू झाल्याच्या दिनांकापासून वनाटीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास किमान 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देय राहील. उमेदवाराने सादर केलेली माहिती ही चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचं आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल. यानंतर बघा यापूर्वी वनाटीच्या कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला असल्यास अथवा महाराष्ट्र शासनाच्या सारथी, बार्टी, महाज्योती इत्यादी संस्थांमार्फत याच स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असल्यास उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजेच तुम्ही यापूर्वी वनाटी, सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या योजनांचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाहीत. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांचं बँक खातं हे आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. आणि शेवटी अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत तुम्ही वनाटीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकताय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे देण्यात आलेला आहे. किंवा या अर्ज भरण्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नाशिक किंवा पुणे ब्रांच इन्फिनिटी अकॅडमी इथे सुद्धा संपर्क साधू शकताय. आमचे इन्फिनिटी अकॅडमीचे संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही या क्रमांकापैकी कुठेही संपर्क साधून तुमच्या शंका विचारू शकताय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला आत्ताच फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.